आम्हाला कोल्हापूरकरांना 100% विश्वास आहे की राजेश क्षीरसागर दादा अत्यंत चांगल्या प्रकारे रोडवर दिलेले शब्द पाळणार म्हणजे पाळणार 100%. कोल्हापूरचा विकास झाला त्यांना विकास नको आहे. कोल्हापूर हे खेडेगावात पाहिजे त्यांना म्हणजे दूध डेअरी त्यांच्या डेअऱ्या यांचं सगळं चालण्यासाठी त्यांना कोल्हापूरात खेडेगाव पाहिजे. टोलची पावती फाडली कुणी आणि टोल घालवला कुणी हे अत्यंत कोल्हापूरच्या जनतेला माहिती आहे. उमेदवाराला त्यांनी फक्त बावलं केलं. त्या बावल्याचा काही कोल्हापुरात उपयोग होणार नाही. जर आता आहे तसे जर रस्ते जर वरच्यावर केले असते युटिलिटी शिफ्टिंग न करता तर हेच विरोधक परत साहेबांच्या नावाने आणि खरे बेडे बसणार होते. साहेबांचं एवढं काम आहे. आरोग्य असू दे 12 तास साहेब हजर असतात आणि जागेवर निर्णय घेतात. ते कोल्हापूरचे जनता सुद्धा आपल्या भागांना उद्यापर्यंत पूर्ण प्रकार. नमस्कार, मी श्रेयस भगवान जनप्रवास लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची आज मिरजकर टेकडी येथे जाहीर सभा होत आहे. तर आपल्यासोबत काही युवक आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. पाहूया त्यांच्या काही प्रतिक्रिया. राजेश क्षीरसागर साहेबांचं फक्त औपचारिकता राहिलेली आहे. कारण मुलांना लागलेला आहे त्यांना त्याचं कामच एवढं चांगलं आहे. रस्त्याचं म्हणा, आरोग्याचं म्हणा, रंकाळा संवर्धन म्हणा, बाकीच्या गोष्टी भरपूर कामं सांगण्यासारखे आहेत. महाविकास आघाडी गोंधळात पडलेल्या त्यांना काय करावं कळेल आणि बोलायला साहेबांच्या कुठलाही मुद्दा नाही आहे. त्यामुळे ते निर्णय आरोप करत आहे. ज्या वेळेला माणूस काम करतोय त्याच वेळेला त्याच्याकडे काहीतरी असते. कारण साहेबांचं एवढं काम आहे. आरोग्य असू दे 12 तास साहेब हजर असतात आणि जागेवर निर्णय घेतात. ते भाई भोसले दादांच्या चालू आहे त्याला मी एकच उत्तर देऊ शकतो. कामातून आम्ही उत्तर दिलेलं आहे आणि आज माझ्या 30 वर्षाच्या लोकांचं काम झालेलं नव्हतं महानगरपालिकेमध्ये. ते दादाने एका टप्प्यात काम करून दिलेलं आहे आणि त्यांचा त्या 507 लोकांचा जो आशीर्वाद आहे त्या माणसांच्या डोळ्यातलं पाणी आहे ते दादाने पुसून काढलेलं आहे आणि त्या भाकरीची किंमत दादाला या विजयापर्यंत पोहोचतात. कोल्हापूरच्या जनता सुद्धा त्या दादांना विजयापर्यंत पूर्ण करणार आणि विजयाची पावती दादांनी कामातून मोठ केलेली आहे. नमस्कार, माझं नाव मोहित पाटणकर. 2019 दादांचा निसर्ग पराभव झाला. दुसऱ्या दिवशीपासून दादांनी कामाला सुरुवात केलेली आहे. गेली 5 वर्ष लोकांना काम बघितलेलं आहे. तर विचार दुसरीकडे आपण बघितलं तर आपला रंकाळा एवढे दादांच्या वाढले तिथे व्यवसाय एकदम प्रसन्न आहे. संध्याकाळचं रंकाळ्यावर 3 ते 4,000 पब्लिक रोज आहे रंकाळ्यावर. त्यानंतर दुसरा म्हणजे पंचगंगा नदी त्या पण ठिकाणी दादांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसरा विषय म्हणजे रस्ते. पहिल्या काळात रस्ते व्हायचे पण तिथे ड्रेनेजची कामं होत नव्हती. आता पहिल्यांदा काय सुरू आहे, ड्रेनेजची कामं वगैरे सगळं पहिला पूर्ण करून त्याच्यावर रोड करायचं काम सुरू आहे. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दादांची कामं सुरू आहेत कोल्हापूरमध्ये. पहिल्यांदा जे ड्रेनेजचा प्रश्न आहे, रस्त्याच्या लाईन मध्ये जो खालचा प्रश्न आहे तो पहिला दुरुस्त करून त्यामुळे चांगलं चेंबर तयार करून आत्या साईडमुळे कामं चालू आहेत. आणि आम्हाला कोल्हापूरकरांना 100% विश्वास आहे की राजेश क्षीरसागर दादा अत्यंत चांगल्या प्रकारे रोडवर दिलेले शब्द पाळणार म्हणजे पाळणार 100%. माझे नाव अजिंक्य बांबळे आहे. मी एक इंजिनियर आहे आणि आता सध्याची परिस्थिती जर बघायला गेली तर कोल्हापुरात IIT पार्क व्हायला पाहिजे. की दादांनी जी धडपड करत IIT पार्कसाठी ती विरोधक ना IIT पार्क येऊ नये यासाठी धडपड करत आहे. आज माझे मित्र कॉलेजचे सगळे इथे कोल्हापुरातले सगळे शिकून पुण्याला आहेत. काय उपयोग? कोल्हापुरात शिकून सगळं कोल्हापुरात राहून सुद्धा पुण्याला गेल्यावर काय फायदा? आपल्या आई वडिलांना सोडून सगळी पोरं कोल्हापुरात सोडून पुण्याला जात आहे. त्यासाठी दादांनी लक्ष घालून आज सध्या IIT पार्कसाठी धडपड हे सगळ्यात मोठी गोष्ट. कोल्हापुरात IIT पार्क झाला, कोल्हापूरचा विकास झाला, त्यांना विकास नको आहे. कोल्हापूर हे खेडेगावात पाहिजे त्यांना म्हणजे दूध डेअरी त्यांच्या डेअऱ्या यांचं सगळं चालण्यासाठी त्यांना कोल्हापुरात खेडेगाव पाहिजे. विकास नको आहे. कोल्हापूरचे हातव्यवहार नको आहे. या गोष्टीवरती जास्त भर देतोय. हातव्यवहार दादांनी म्हटलंय की कोणत्याही परिस्थितीत हातव्यवहार करणार म्हणजे करणार मी आमदार झाल्यावर. जर कोल्हापुरात IIT पार्कहून कंपन्या जर आल्या तर कोल्हापुरातली जे शिक्षक आता सध्या जे शिक्षण देत आहेत जे इंजिनियर आहेत ते सगळे कोल्हापुरात राहतील. त्यांना कोल्हापूरतून जायची गरज पडणार नाही. कोल्हापुराचा विकास होणार. कोल्हापुरात सगळ्या गोष्टींमध्ये विकसित होईल. त्यातूनच रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी होऊन जातात. माझं नाव आकाश शिंदे. यंदा या निवडणुकीत सन्माननीय राजेश क्षीरसागर साहेबांचं विकासाबद्दल बोलायचं झालं तर आज रंकाळ्याचा त्यांनी मरीन ड्राईव्ह गेला. तसंच या कोल्हापुरातील विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रस्ते विकास असू दे, बाकीची इतर कामं असू देत, त्याच पद्धतीने बोलायचं झालं तर ज्या पद्धतीने राजेश क्षीरसागर साहेबांनी संघर्षातून निर्माण केलेलं हे अस्तित्ववाद्यांचं LBT असू दे, व्यापाऱ्यांचा प्रश्न होता महत्वाचा LBT, त्याबरोबर कोल्हापूरची टोलची पावती फाडली कुणी आणि कोल्हापूरचा टोल घालवला कुणी याचं उत्तर हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि या कामाची पोचपावती क्षीरसागर साहेबांना 23 तारखेला निश्चितपणे मिळेल.
म्हणजे आम्हाला खात्री आहे. आणि क्षीरसागर साहेब पुन्हा एकदा विधानसभेत भरघोस मतांनी निवडून जातील अशी आमची खात्री आहे. व्हिडिओ क्लिप बाहेर काढणे, काहीतरी टोचून बोलणे, खोटं बोलणे, रेटून बोलणे, या व्यक्तीचं त्यांची हातात काही काम नाही. विकास कामावरती बोलत नाहीत कारण त्यांनी विकास कामं केलेलीच नाहीये. सर्व फेक आहेत. आणि जे काही निघणार कोल्हापूरच्या जनतेला, सुज्ञ जनतेला मी आवाहन करतो की असल्या कोणत्याही व्हिडिओला त्यांनी समोर न जाता विकास कामाच्या मुद्द्यावर बोलून, आणि राजेश क्षीरसागरांचं काम असेल, व्यापाऱ्यांचं एलबीटी असेल, कोल्हापूरचा टोल, मी पुन्हा एकदा बोलतो, टोलची पावती फाडली कुणी आणि टोल घालवला कुणी हे अखंड कोल्हापूरच्या जनतेला माहिती आहे. आणि कोल्हापूरची जनता ही सुज्ञ आहे आणि ती नेहमी भगव्याच्याच बाजूने आहे आणि त्यामुळे यंदाही ते भगव्याच्याच बाजूने जाणार. आता तुम्ही बघत आहात तरुणाई एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं हजर आहे. तर लोकांना नक्कीच राजेदादा क्षीरसागरच पाहिजे. आमच्या मोबाईलमध्ये असेल, शिवाजीमध्ये असेल, त्या आमच्या आमदार वहिनींना कुठल्याही प्रकारचं काम करू दिलेलं नाही त्या नेत्यांनी. आणि राजेदादा क्षीरसागरांचं काम असं आहे की कोल्हापूर शहर नाही, उत्तर नाही तर दक्षिण प्रभागात त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेलं आहे. आणि जो जाईल तो रिकाम्या हाताने कधी तिथून परत येत नाही. तो मतदार असो किंवा नसो. IT पार्कसाठी फक्त आमदारच पाहिजे असं होत नाही. बाकीच्या लोकांना आजूबाजूचे जे आमदार असतील किंवा लोकनेते असतील, कोणाला यांनी पण त्याला सपोर्ट आहे. आमदार साहेबांनी जे जे फंड आणला त्याला विरोध करायचंच काम या इथल्या लोकल लेवलच्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी केलेलं आहे. जे आता आम्ही ह्या गटाचे, आम्ही त्या गटाचे, आमच्या उमेदवार म्हणून जे आणू आम्ही आणतो, त्या उमेदवाराला त्यांनी फक्त बावलं केलंय. त्या बावल्याचा काही कोल्हापुरात उपयोग होणार नाही. जसे दादाने सांगितले, डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कोल्हापुरातून निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही मोठे असे स्टेडियम व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही बांधणार आहोत. पण हे फक्त राजेश क्षीरसागर साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब हे तिघेच कोल्हापुरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा करू शकतात. इतर जे आता म्हणतात माझे पालकमंत्री आम्ही हे केलं, आम्ही केलं, पालकमंत्र्यांनी शून्य विकास केला कोल्हापूर. जे थेट पाईप योजना सांगितली जाते ती थेट पाईप योजना त्यांनी आणली नाही. जे तत्कालीन सरकार होतं त्यांनी आणली. खेळाडूंचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न सोडवलेला नाही. कित्येक वर्ष झालं क्रीडा प्रबोधिनी सारखीची एक संस्था कोल्हापुरातून बाहेर गेली, ती त्यांना आणता आली नाही. पण दादांच्या कानावर आम्ही घातल्यानंतर त्यांनी पर्सनली लगेच श्रीकांत शिंदेचे कॉन्टॅक्ट केले आणि ही इलेक्शन झाल्यानंतर, आचार्यसंहिता संपल्यानंतर तात्काळ एक बैठक घेऊन कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनीचं एक सेंटर देण्याचं त्यांनी म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं. आणि मला वाटतं हे आश्वासन नाही, हे पूर्णत्वाच जाणारं आश्वासन आहे. आम्ही रवींद्र मालके 2019ला त्यांचा पराभव झाल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या दिवशी न थांबता दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपण ते जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले आणि अजून त्यांचं कार्य चालूच आहे. जनतेच्या मनातही तेच आहे. गेले 5 वर्ष कोल्हापुरात कोणताही विकास झालेला नाही आहे आणि तरीही त्यांनी शेकडो करोडोचा निधी कोल्हापूरसाठी उपलब्ध करून आणलेला आहे. आजपर्यंत कोल्हापुरात जेवढा निधी आलाच नाही तेवढा निधी त्यांनी इथं आणलेला आहे. त्यामुळे राजेश क्षीरसागर नक्की निवडून येतील. फक्त रंकाळ्यासाठीच नाही आहे, त्यांनी कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी पण 100 कोटीचा निधी आणलेला आहे. परत कोल्हापुरात सर्वात महत्वाचं म्हणजे कन्व्हेन्शन सेंटरसाठी करोडो रुपयाचा निधी त्यांनी इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लोक म्हणतात कन्व्हेन्शन सेंटरचा काय फायदा आहे, काय उपयोग आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की कन्व्हेन्शन सेंटरमुळे आपल्या कोल्हापूरची ही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ओळख होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरमध्ये उभा होणार आहे. त्यामुळे येथील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापुरात झाल्यामुळे आजूबाजूचे रस्ते, पर्यटन याला चालना मिळणार आहे, वाढ होणार आहे. तसेच हॉटेल इंडस्ट्री, आपली टुरिस्ट सेवा, वाहतूक यालाही त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. कन्व्हेन्शन सेंटर हे कोल्हापुरात होणे खूप महत्वाचंच आहे. तसेच आपण इतके वर्ष म्हणतो की कोल्हापुरात IT पार्क होत नाही, IT पार्क होत नाही, पण आपण त्यांना काही करूनच देत नाही. आता कन्व्हेन्शन सेंटर होत आहे तर तशीच आपली ओळख पूर्ण महाराष्ट्र, जगभरात कोल्हापूरची ओळख होणार. बाजूला अर्जुन आंबी उत्तरमध्ये माननीय राजेदादा क्षीरसागर साहेबच येणार. कारण त्यांचं काम 100% काम बोलते. कोण किती पण विरोधक काही पण करू देत. कारण रस्त्यावर उतरणारा एकमेव नेता असेल तर राजेश क्षीरसागर साहेब आहेत. सर्वसामान्यांना ज्या प्रश्नासाठी झटणार असेल तर राजेश क्षीरसागर. राजेश क्षीरसागर साहेबांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला काम म्हणजे त्यांचं काम हे करायचं पूर्ण केलेलं आहे. आता काहीच विकास कामं चालू आहेत. 100 कोटी रस्त्याची पण कामं चालू आहेत. तर काही लोकांचं कामच नाही आहे, त्यांना काय कामच करायचं नाही आहे. ती साहेबांच्या नावावर ओढत आहेत. 100 कोटी आणले गेले कुठं,
तर हे 100 कोटी जर आता आहे तसे जर रस्ते जर वरच्यावर केले असते युटिलिटी शिफ्टिंग न करता तर हेच विरोधक परत साहेबांच्या नावानं आणि खडे बसणार होते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर रस्ते टिकायचे असेल तर पहिला हे युटिलिटी शिफ्टिंग हे करून घेणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण जो आता युटिलिटी शिफ्टिंग करताना ड्रेनेज असू दे किंवा तुमच्या सरकार म्हणजे नळाचं पाणी जर घ्यायचं असेल तर ते रस्ते म्हणजे उकरायचं काम असू दे तर हे महानगरपालिका 70 ते 80 हजार रुपये भरावे लागतात. तर या युटिलिटी शिफ्टिंग झाल्यामुळे हे म्हणजे कॉर्पोरेशनला भरावं लागणार नाही, त्यामुळे जनतेचा फायदा होणार आहे. त्या विरोधकांचं काम एकच आहे, स्वतः काय करायचं नाही आणि दुसरा जो करतोय की त्याच्यामध्ये खोळ घालायचं, हे पहिल्यापासूनच विरोधकांचं कामच आहे.